Hello students, yesterday we have discussed about the Bernoulli's equation and today we have seen the applications of Bernoulli's equation. First application is that speed of efflux. Effluxचं स्पीड फाइंड आउट करण्यासाठी बर्नॉलीज इक्वेशन यूज केलं जातं. मग ते कशा पद्धतीने यूज केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. द वर्ड इफ्लक्स मीन्स फ्लूड आउटफ्लो. आउटफ्लो किती होतो फ्लूडचा ते मेजर करण्यासाठी वापरलं जाणारं इन्स्ट्रुमेंट त्याला म्हटलं जातं इफ्लक्स. मग टोरिसेली डिस्कवर्ड दॅट स्पीड ऑफ इफ्लक्स फॉर्म ॲन ओपन टँक इज गिव्हन बाय अँड फॉर्म्युला आयडेंटिकल टू दॅट फ्रीली फॉलिंग बॉडी. एक टँक कन्सिडर केलेलं आहे बघा. त्या टँकमध्ये लिक्विड आहे आणि त्याचं फ्लूड आहे समजा आणि त्याचं फ्लो कसा होत आहे वरून ते ओपन असेल आणि एखाद्या ठिकाणी त्याला आपण होल पाडलं. मग त्या फ्लूडचा फ्लो जो आहे त्याचा स्पीड ऑफ इफ्लक्स फ्रॉम अन ओपन टँक इज गिव्हन बाय फॉर्म्युला आयडेंटिकल टू दॅट फ्रीली फॉलिंग बॉडी. फ्रीली फॉलिंग बॉडीचा फॉर्म्युला जसा असतो त्याप्रमाणे एखाद्या ओपन टँकमधून जर आपण पाणी सोडून दिलं एखाद्या नॅरो स्ट्रक्चरमधून तर कशा पद्धतीनं त्याचा फ्लो होतो त्याचं स्पीड कसं असतं ते त्याच पद्धतीचं स्पीड ह्या ओपन टँकचं असणार आहे. देन कन्सिडर अ लिक्विड ऑफ डेन्सिटी रो. एक लिक्विड टँकमध्ये कन्सिडर केलं त्याची डेन्सिटी आहे रो एवढी. फिल इन अ टँक ऑफ लार्ज क्रॉस सेक्शनल एरिया A1 हॅविंग ऑरिफाईस ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया A2. A1 आणि A2. आता A1 जो एरिया आहे तो लार्ज आहे बघा फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर A2 जो एरिया आहे तो काय आहे स्मॉल आहे. दॅट इज लेट A2 इज व्हेरी स्मॉल दॅन A1 और A1 इज व्हेरी ग्रेटर दॅन A2. देन द लिक्विड फ्लोज आउट ऑफ टँक थ्रू द ऑरिफाईस. ते जे लिक्विड आहे ते आउट ऑफ टँक काय होईल फ्लो होईल. देन V1 अँड V2 बी द स्पीड्स ऑफ लिक्विड A1 अँड A2 रिस्पेक्टिवली. V1 हे A1चं स्पीड असणार आहे A1 एवढ्या एरिया असणार आहे फ्लूडचं आणि V2 हे A2 एवढ्या एरियाचं स्पीड असणार आहे. ॲज बोथ इनलेट अँड आउटलेट. आतमध्ये जाणारं इनलेट बाहेर पडणारं आउटलेट आर एक्सपोज्ड टू ॲटमॉस्फिअर. द प्रेशर ॲट दॅट पॉईंट इज पोझिशन इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यावेळेचं जे प्रेशर असणार आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं असणार आहे दॅट इज P0. इफ द हाईट ऑफ फ्री सरफेस अबाव द ऑरिफाईस इज H then Bernoulli's equation gives us P0 plus 1/2 rho V1 square plus rho GH is equal to P0 plus 1/2 rho V2 square. Using equations of the continuity we can write as equation of continuity. We know that A1 V1 is equal to A2 V2. त्या पद्धतीने ते जर यूज केलं आपण याच्यामध्ये तर V1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बघा. A1 इकडं घेतला तर काय होईल A2 अपॉन A1 इंटू V2. हीच व्हॅल्यू वरील इक्वेशनमध्ये टाकायची आहे. P0 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर आहे बरोबर. मग त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू जर तुम्ही टाकून दिली आता दोन्हीकडं P0 आहे काय होईल कॅन्सल होईल. 2.49 हे इक्वेशनमध्ये लक्ष द्या. तर P0 कॅन्सल झाल्याच्या नंतर इक्वेशन काय राहील 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू P0 कॅन्सल केलं आहे आपण 1/2 रो V2 स्क्वेअर. मग आपल्याला V1ची व्हॅल्यू टाकायची आहे. V1ची व्हॅल्यू काय A2 अपॉन A1 इंटू V2. मग V1चा इथं स्क्वेअर आहे मग इथं सगळ्याचं स्क्वेअर होईल 1/2 रो A2 अपॉन A1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू 1/2 रो V2 स्क्वेअर. मग आता ह्या इक्वेशनमधून जे काही कॉमन फॅक्टर निघतील किंवा आता बघा 1/2 रो प्लस रो इज इक्वल टू 1/2 रो अशा पद्धतीने. तर हे इकडं जर आपण ट्रान्सफर केलं तर इक्वेशन आपल्याला काय भेटणार आहे. हे जे 1/2 रो आहे इथं प्लस रो आणि इकडं 1/2 हे जर 1/2 रो इकडं घेतलं तर काय होईल मायनस होईल. मग 1/2 मायनस 1/2 काय होईल प्लस 1 होईल म्हणजे रो एकच राहणार आहे. मग हा जो 1 रो आहे 1 रो GH आणि हा 1 रो ह्या दोघांचं काय होईल बेरीज होईल म्हणजे काय होईल
2GH होईल. 1/2 रो 1/2 रो काय होईल, एकच रो होईल. देन A2/A1 आहे असं स्क्वेअर इंटू V2² प्लस 2GH इज इक्वल टू V2². मग 2GH इज इक्वल टू 2GH फक्त इक्वेशन तयार करायचं 2HGHसाठी आपल्याला V2² मायनस A2/A1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2². इकडं ब्रॅकेट फक्त उचलून इकडे घेतलेली आहे. त्याच्यानंतर 1 मायनस A2/A1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2². V2² इक्वेशन तयार झाले 2GH इज इक्वल टू V2² मायनस A2/A1² इंटू V2². बरोबर. मग V2² काय केलं, कॉमन काढलं. कॉमन काढल्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट काय राहतो, फक्त इथं 1 राहील आणि बाकीचं A2/A1² राहील इक्वल टू 2GH. फेअर इफ A2 इज व्हेरी लेस दॅन A1 द अबाव इक्वेशन रिड्यूस टू V2 इज इक्वल टू √2GH. जर A1 हा खूप मोठा असेल आणि A2 छोटा असेल, छेद मोठा असेल आणि अंश छोटा असेल, तर इक्वेशन काय तयार होईल, V2 इज इक्वल टू 2GH. दिस इज द इक्वेशन ऑफ द स्पीड लिक्विड फ्लोइंग आउट थ्रू an orifice at a depth h below the free surface. It is the same as that of the particle falling freely through the height h under the gravity. हे झालं फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. सेकंड ॲप्लिकेशन काय आहे, व्हेंचुरी ट्यूब. बघा व्हेंचुरी ट्यूब तुम्हाला दिलेली आहे. जसं आपण पहिलं ॲप्लिकेशन पाहिलं त्याप्रमाणेच याचं तुम्हाला इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. एखादं ॲप्लिकेशन विचारलं जातं किंवा 4 ॲप्लिकेशनची तुम्हाला नावं लिहायला आली पाहिजेत. 1 किंवा 2 ॲप्लिकेशन तुम्हाला ह्याचं डिस्क्राईब करता आली पाहिजेत. तर व्हेंचुरी ट्यूब इज यूज टू मेजर द स्पीड ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इन ट्यूब. ट्यूबमध्ये फ्लो होणाऱ्या फ्लुइडचं स्पीड मेजर करण्यासाठी. इट हॅज अ कन्स्ट्रक्शन इन ट्यूब. ट्यूबसारखं कन्स्ट्रक्शन आहे, सोपं आहे बघा. ॲज द फ्लुइड पासेस थ्रू कन्स्ट्रक्शन द स्पीड इन्क्रीजेस अकॉर्डिंग विथ द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. द प्रेशर दस डिक्रीजेस ॲज रिक्वायर्ड बाय द बर्नॉलीज इक्वेशन. बर्नॉलीज इक्वेशन वापरूनच तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. प्रत्येक इक्वेशन तशाच प्रमाणे बघा 2GHच्या व्हॅल्यूमध्ये सॉल्व केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही आता हे घरी करायचे आहेत ॲप्लिकेशन तुम्हाला. लिफ्टिंग अप ऑफ ॲन एरोप्लेन. एरोप्लेन कसं लिफ्ट केलं जातं ते एक डीपमध्ये पाहूया आपण. बघा एअर फ्लो अलॉंग अ एरोफॉईल. द शेप ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ विंग्स ऑफ ॲन एरोप्लेन इज ॲज शोन इन फिगर. क्रॉस सेक्शनचा शेप कसा असतो एरोप्लेनचा त्याप्रमाणे ही फिगर आहे. देन व्हेन ॲन एरोप्लेन रन्स ऑन अ रनवे ड्यू टू द एरोडायनामिक शेप ऑफ इट्स विंग्स द स्ट्रीमलाइन्स ऑफ एअर आर क्राउडेड अबाव द विंग्स कम्पेअर्ड टू द दोज बिलो द विंग्स. पंख नसतील तर विमानाला उडता येणार नाही. दस द एअर अबाव द विंग्स मूव फास्टर दॅन बिलो द विंग्स अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल. तर ते सुद्धा कशावरती चालतं तर बर्नॉलीज प्रिन्सिपलवरती चालतं. त्याच्यानंतर विच इट्स कॉल्ड ॲज द डायनामिक लिफ्ट असं म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर वर्किंग ऑफ ॲन ॲटोमायझर. ॲटोमायझरचं वर्किंगसुद्धा त्याचं एक ॲप्लिकेशनच आहे. ॲक्शन ऑफ कार्ब्युरेटर ऑफ ॲन ॲटोमोबाईल इंजिन, पेंट गन, स्केंट स्प्रे, इन्सेक्ट स्प्रेअर इज बेस्ड ऑन द बर्नॉलीज प्रिन्सिपल. इन ऑल दीज ट्यूब टी इज डिप्ड इन लिक्विड. पंपामधून कसं प्रेशरने बाहेर पडतं लिक्विड किंवा इंजेक्शनचं जरा जसं कन्स्ट्रक्शन तसंच ॲटोमायझरचं आहे. पिशन तुम्ही बाहेर ओढला आतमध्ये हे केला की ते लिक्विड बाहेर फेकलं जातं. बरोबर. मग त्याचप्रमाणे त्याच्यानंतर ब्लोईंग ऑफ रूफ्स बाय स्ट्रोमी वाइंड. व्हेन हाय स्पीड स्ट्रोमी वाइंड ब्लोज ओव्हर अ रूफ टॉप इट कॉजेस अ लो प्रेशर अबाव द रूफ इन अकॉर्डिंग विथ द बर्नॉलीज प्रिन्सिपल ऑफ एअर फ्लो जसा होतो रूफवरती ते सुद्धा त्याचंच एक्झाम्पल आहे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर हे 4 ॲप्लिकेशन चांगले तुम्हाला पाहायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या चॅप्टर नंबर 2 इथं संपत आहे. तर त्या चॅप्टर नंबर 2चं तुम्हाला एक्झरसाईज वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहे. बरोबर. त्याच्यानंतर आता ह्या दोन्ही चॅप्टरवरती एक टेस्ट सोडवायला दिली जाईल, ती तुम्ही सोडवून पाठवायची आहे.